पुराव्यानभावी 2006च्या मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता. दरम्यानच्या काळात एका आरोपीचा मृत्यू, उर्वरित 11 आरोपींची मुक्तता. मुंबई ट्रेन ब्लास्ट प्रकरणी 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा. येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहातून दोषींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली होती. गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा फोटो राऊतांकडून पोस्ट. प्रफुल्ल लोढावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पोक्सोचा गुन्हा. एकत्रित फोटोची सीबीआय चौकशी करा, राऊतांची मागणी. शिवसेनेचे 4 तरुण खासदार हनी ट्रॅपमुळेच फुटले. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. 4 मंत्री, अनेक अधिकारीही हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा संजय राऊतांचा दावा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कालच्या राड्यानंतर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगेंना भेटून गैरसमज दूर करणार अशीही प्रतिक्रिया. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी असंविधानिक शब्द वापरल्यानं आपल्यासह कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. सूरज चव्हाण यांचं स्पष्टीकरण. सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून आपल्याला मारहाण झाली, विजयकुमार घाडगेंचा आरोप. तर पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून सूरज चव्हाण यांच्याकडून दिलगिरी. त्यांनी त्यांचं काम केलं, आता आम्ही आमचं काम करू अशीही प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज धाराशिव दौऱ्यावर. काल लातूरमध्ये झालेली हाणामारीची घटना ताजी असताना होणाऱ्या दौऱ्याकडे लक्ष. मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन होण्याची शक्यता. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून तटकरेंचा तुळजापूरकडे जाणारा ताफा अडवण्याचा प्रयत्न. बंदोबस्त असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी. छावा संघटनेच्या विजय घाडगेंना झालेल्या मारहाणीचा सुनील तटकरेंकडून निषेध व्यक्त. चुकीच्या गोष्टींचं कधीही समर्थन करणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. सुनील तटकरेंच्या दौऱ्यातून युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना वगळल्याची माहिती. लातूर इथं झालेल्या मारहाण आणि रोष असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. लातूर इथं झालेल्या राड्यामुळे अजित पवारांनी सूरज चव्हाण यांना तडकाफडकी बोलवून घेतलं. सूत्रांची माहिती. काही कारवाई करणार का याकडे लक्ष. तटकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. जालन्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीनंतर खबरदारी घेतली जाते. नांदेडमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे बॅनर फाडले. अजित पवार यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे बॅनर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले. विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक. घाडगे यांना सूरज चव्हाण यांनी मारहाण केली होती. गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलनही करण्यात येणार. सूरज चव्हाणांवर कायदेशीर कारवाई करावी. लातूरमधील राड्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी. दादागिरी आणि टपोरीगिरी करणाऱ्याला जेलमध्ये टाका. बहुजनांना मारायला दौरा काढलाय का. लातूरमधल्या राड्यावर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची प्रतिक्रिया. लातूरमधल्या राड्याचा छावा संघटनेचे पदाधिकारी रमेश केरे पाटलांकडून निषेध. मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, तर अजित पवारांनी सूरज चव्हाणांचा राजीनामा घ्यावा. केरे पाटलांची मागणी. फडणवीस सरकारमधल्या माणिक रत्नांमुळेच महाराष्ट्राची शोभा. दैनिक सामनातून राज्य सरकारवर टीकेची झोड. मंत्रिपदाची झूल पांघरल्यापासून कोकाटेंचं लाज आणणारं कर्तृत्व समोर. काही पाप केलं नाही हा कोकाटेंचा खुलासा उद्दामपणाचा असल्याचाही हल्लाबोल. घरं देण्याच्या नावाखाली चक्क मंत्रालयातल्या 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक. 2,61,00,000 रुपयांना गंडा. हिरानंदानी गार्डनमधल्या ब्लूबेल इमारतीमध्ये घर देण्याचा आमिष. फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त उपसचिवांविरोधात गुन्हा दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुण्यामध्ये 3 दिवस मॅरेथॉन बैठका. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, रोहित पवार यांच्यासह विविध सेल आणि फ्रंटचे उपप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये 23 ते 25 जुलै या कालावधीमध्ये बैठक. भोंगामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी किरीट सोमय्या आज पनवेल, नवी मुंबईत तळोजा आणि कळंबोली पोलीस स्टेशनला भेट देणार. आमदार प्रशांत ठाकूरांसह पोलीस स्टेशनला सोमय्या भेट देणार. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आमदार आणि नगरसेवकांची एकनाथ शिंदे लवकरच बैठक घेणार. तत्पूर्वी विभागवार बैठका घेण्याच्या शिंदेंच्या आमदारांना सूचना.
आज संध्याकाळी दादरमध्ये बाळा नांदगावकरांचा गटाध्यक्ष मेळावा. आतापर्यंत बाळा नांदगावकर यांनी 35 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे जोगेश्वरीत पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली 3 ते 4 फूट पाणी. जोगेश्वरी राज्य राखीव पोलीस बल गेट बाहेर रस्त्यावर पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी. पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली. सबवेमध्ये 2 ते 3 फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. सकाळी कामाला जाणाऱ्यांची कसरत. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या मध्य आणि पश्चिम उपनगराला झोडपलं. साकीनाका मेट्रो परिसरातील रस्ते जलमय. वाहन चालकांना पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागते. महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या बुलेटिनमध्ये. यानंतर एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे. पाहत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते एमजीएम युनिव्हर्सिटी.